या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण आज भिवगाव गावामध्ये आलेलो आहेत. खरं तर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा गड एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला. मागच्या वेळेस इकडून नीताताई राजपूत निवडून गेला. त्यांचे पतिराज देखील इकडून एकदा निवडून गेले. खरंच या सवंतगाव गटाचा ते विकास करू शकले का? यापूर्वी देखील एकदा स्वर्गीय नंदकुमार शिंदे हे खरं तर इकडून निवडून गेले होते आणि त्यांचंच खरं तर हे मूळ गाव आहे. आणि आज त्या गावामधली नेमकी परिस्थिती काय आहे? मागच्या 2 टर्ममध्ये खरं तर दीपकसिंग राजपूत यांनी खरं तर या गटाचा विकास केला का? आज या मतदारांची नेमकं कौल काय आहे? काय म्हणतो इकडचा भाग किंवा इकडचे नागरिक काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी आपला धुळा जिल्हा परिषदेचा हा विशेष कार्यक्रम आपण जाणून घेण्यासाठी भिवगाव गावामध्ये आलो. माझ्यासोबत ही सगळी आम पब्लिक आहेत. खरं तर मी हा शो सुरू केल्यापासून सर्वाधिक कमेंट मला या गावातून आल्या होत्या की आमच्या गावात या, आमच्या भावना समजून घ्या. म्हणून मी खरं तर या गावात आणि सांगितलं गेलं की 7:30 वाजताच या, म्हणून 7:30 वाजताच पोहोचलो. ही सगळी आम पब्लिक आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर त्यांचे प्रश्न मागच्या 2 टर्ममध्ये सुटले का, काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या का हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत. बाबा काय नाव? बर काय मागच्या 2 टर्ममध्ये दीपक भाऊ निवडून गेले, काय काय कामं केली दीपक भाऊंनी? काय सांगता दिसले नाही कामं दिसले नाही का? नाही ना. बर वसंत माधव गायके. बर स्वर्गवासी नंदकुमार शिंदे साहेब यांचं हे मूळ गाव. इथेच खेळले, इथेच बागडले, इथूनच समाजसेवेचा वारसा सुरू केला आणि नंतर राजकारणात गेले. एकदा इकडून निवडूनही गेले. आज त्यांची सौभाग्यवती खरं तर रिंगणात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. काय परिस्थिती गावामध्ये आता? चांगली आहे परिस्थिती, बरी आहे. राहील शिंदे साहेबांच्या परिवाराच्या पाठीशी गाव? हो राहतील. आता ज्याचं ते मन कोणाचं कसं आहे काय आहे. बर 2दा इकडून दीपक भाऊ राजपूत निवडून गेले. एकदा त्यांची सौभाग्यवती गेली, एकदा ते गेले. काय काय केलं आपल्या दीपक भाऊंनी? केले आता काही कामं थोडेफार. बर हा एखाद्या गावातलं मोठं काम सांगा बाबा. मोठं काम काही आता एवढं वाटत नाही अजून. वाटत नाही. नाही नाही मग 2 टर्म निवडून गेले, काही विचारणा झाली नाही का गावासाठी? काही मागितलं नाही का तुम्ही? नाही, मागितलं काही- दिलं नाही? नाही नाही काही नाही काही नाही. निवडणूक झाल्यावर आले होते का गावात? हा येतात ना कधी निवडणुकीच्या मध्ये. वेळेस? हा, हा. बर बाहेर काय लावलं शेतीत? शेतीमध्ये काय नाही, कपाशी आहे, मका आहे. काय भाव काय म्हणतो शेतीला? शेतीला भावच काय नाही, कपाशी चालली 6-7 हे हजार. भाजपा शिवसेनेचं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांना न्याय देतं का हो? शिंदेची शिवसेना विचार आहे ना, काम आहे. काम आहे. बर हे गाव स्वर्गवासी नंदकुमार शिंदे यांचं मूळ गाव आहे. शिवसेनेचा बाल्यकिल्ला राहिला होता. आर्यवाणी यांचा मोठा चाहता वर्ग इकडे होता. शिंदे साहेब त्यावेळेस नेतृत्व करायचे. आज त्यांची सौभाग्यवती या गटातून नेतृत्व करणार आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय मग त्यांचं हे मूळ गाव होतं, गाव पाठीशी आहे का शिंदे हो साहेबांच्या? चांगलं पाठीशी आहे. हं? भरपूर आपला गावचा खरं तर सुपुत्र आता नाहीये. मतदान चांगलं होणार त्यांना. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान होईल. बर दीपक भाऊ 2दा निवडून गेले. काय केलं आपल्या दीपक भाऊने आपल्या काही गावासाठी? नाही केलं, काहीतरी केलं असेल ना बाबा? काही नाही केलं एवढं खास. काहीच नाही. बर मग आता यावेळेस संधी त्यांना की शिंदे साहेबाच्या परिवाराला? शिंदे साहेबाचं काम चाललं त्यांना होईल. का शिंदे साहेब मागं राहील का? बरं मी अनेक लोकांना भेटलो. लोक म्हणले शिंदे साहेब गेल्यानंतर आम्ही त्यांचा एकदा पराभव झाला, मात्र आता त्याची आम्ही परतफेड करणार आणि त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. काय मग होईल त्यांचं मत. चांगलं गाव त्यांच्या मागं राहील. गावासाठी काही केलंय त्या माणसाने? हो देवीदास गायक. बरं कुठल्या पक्षाचं काम करते? काम कोणत्याच पक्षाचं करत नाही मी. माझं काम मला आनंद आहे ऐकायला, नाही का? मिस्त्री काम करतो मी. इथं थांबत पण नाही. कोण येतं कोण जातं. हो 2 टर्म दीपक भाऊ निवडून गेले. आपल्या दीपक भाऊनी काय काय कामं केली पटापट सांगा. माझ्या समोर तर काय झालेलं नाही इथं. एखादं काम तर झालं असणार आहे ना भाऊ, असं थोडी आहे. आता कोणतं काम झालं दीपक भाऊन? काय काम केलं मग आठवतच नाही ना काय झालं. बर हो बर शिंदे साहेबांचं मूळ गाव हे. खरं तर आता त्यांची सौभाग्यवती या मैदानात आहे. मागच्या वेळेस त्यांचा अगदी थोडक्या मतानं पराभव झाला होता. तिरंगी फाईट इकडे झाली होती, त्यात अगदी थोडक्या मताने शिंदे साहेबांचा पराभव झाला होता. मूळचे शिवसेनेचे असणारे ते खरं तर पक्ष कधी बदलला नाही, एकनिष्ठ पक्षासोबत राहिले. गाव पाठीशी आहे का शिंदे परिवाराच्या? हा थोडेफार लोक राहणारच आहे ना सगळेच. हा सगळेच गाव थोडे राहत असतं एकाच पक्षाकडे.
काही दीपक भाऊचं काम करणार राहते, काही शिंदेचं काम करणार राहते. बरोबर. बरं, शिंदे साहेबांच्या काळात काही कामं केली होती का? जसं तुम्ही सांगितलं दीपक भाऊंनी काहीच केलं नाही, तसं असं नाही सांगितलं, मी काहीच केलं नाही, मला नाही आठवत काय काम केलं. सांगा ना, मी तेच विचारतो. मग हो ना, मग ते आठवत नाही मला त्यांनी काय केलं म्हणून केलं का काही नाही केलं? सांगता येणार नाही ना. बरं, शिंदे साहेबांनी काही केलं होतं त्यांच्या काळात? शिंदे साहेबांना काही केलं नाही त्यांच्या काळात, काय केलं भिवगावसाठी. मग आता कुणाला संधी द्यायची आपण? हो, आता टाइमवर काय आपल्याला मतदानाचे अधिकार. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक व्हायला पाहिजे हो? शेतकऱ्याला जो भाव देईन त्याला. बरं, मग ठाकरे देतात की भाजप शिंदेचं शिवसेना देतं? कोण आता सध्या तर शिवसेनेचीच आहे ना. मग काय? त्यांच्याच हातात आहे ना आता सध्या. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे ना. कायचं हिताचं सरकार आहे, काय भाव नाही काय नाही. शेती मालाला काय, जोपर्यंत आमच्याकडे माल होता तोपर्यंत 1500 रुपये मक्का विकली, आता नाही तर 1800 1700 चालली. हो, खताचे भाव काही वाढून गेले. एक गोणी 1700 आणि 1800 रुपयाला. सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप योजना आणल्या, त्याचा लाभ नाही मिळाला का तुम्हाला? काय भेटला लाभ? शेतकऱ्याजवळून संपल्यावर भेटतो ना. बाबा, किती निवडणुका बघितल्या? बऱ्याचशाच बघितल्या. बॅलेटवर निवडणूक केली असेल ना? बॅलेटवर पण केली असेल. बायलटवर केली. बरं, आता निवडणुकीमध्ये लोक म्हणतात की आम्हाला त्या व्यूवर आम्हाला विश्वास नाही, बॅलेटवर निवडणुका व्हायला पाहिजे. काय वाटतं? बरोबर आहे, व्हायला पाहिजे. कारण हे मशीनचं हे सगळे घोटाळे आहे. कसं घोटाळा? हा, घोटाळे आहे ते सगळं. कॅम्प्युटर लावायचे ते सगळं, कुठून काही करू शकत्या. त्याच्यामध्ये फेरबदल करू शकत्या. बर, एकदा दीपक भाऊ निवडून गेले दोनदा, त्यांचे सौभाग्यवती. एकदा ते, एकदा नंदकुमार शिंदे साहेबही निवडून गेले. काय नंतर शिंदे साहेबांचा एकदा पराभव झाला अगदी थोडक्या मताना. काय यावर्षी काय परिस्थिती आहे? यावरती परिस्थिती चांगली आहे. कसं? हा, परिस्थिती चांगली राहणार आहे. कारण जे जुने आहे, हे पहिल्यापासून परंपरा वारसा त्याच्याच घरामध्ये चालू होता. आता हे यांच्यात परिवर्तन झालं, कारण ते संपले त्याच्यानंतर त्यांची मिसेस आहे आता, तर ते परिवर्तन झालेलं आहे. कारण लोक पहिलं जे नेते होते यांना कंटाळून गेले. कारण हे तेच आणि ते काय थोडक्या मोजक्या लोकांचे काही करीत असतील, बाकी काही गावाला धरून विकास करीतच नाही. 2 टर्म निवडून गेले, आपल्या गावासाठी काहीतरी केलं नाही, काही नाही, थोडंफार जे जवळचे त्यांच्यासाठीच केलं. कारण त्यांना काही विकासाच्या संध्या त्याला दिल्या, कारण सर्व गावाच्या हिशोबाने तर काहीच काम नाही झालं. बरं, खरं तर ते वाणी साहेबांच्या विचारधारेत हे होते, त्यांच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. एवढ्या फुटीच्या राजकारणानंतर आज ज्या पक्षाची अवस्था वाईट झाल्यानंतरही शिंदे परिवाराने त्यांची साथ सोडली नाही. काय मग गाव पाठीशी आहे का? कारण त्यांचं मूळ गाव हे आहे म्हणून विचारतो. नाही, गाव तर पाठीशी राहील, म्हणजे असंच आहे, 100% गाव तर राहणार नाही. कारण अनेक पक्ष झाले आता यांच्यात. शिवसेनेमध्ये 2 झाले, राष्ट्रवादीत 2 झाले, फक्त काँग्रेस सेपरेट आणि भाजप सेपरेट राहिलं. त्याच्यामुळे ते डिवाइड तर होणारच आहे त्याच्यामध्ये. बरं, शिवसेनेने दीपक भाऊ यांना उमेदवारी दिली, ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले मध्यंतरीच्या काळात. योग्य केलं का शिंदेच्या शिवसेनेने? काही नाही योग्य केलं शिंदेच्या. जुन्या शिवसैनिकांना न्याय नाही दिला काय? नाही दिला. त्यांच्यातच त्यांच्या गठुडे एकमेकाच्या वडाई चालू आहे. हा, बर, मग आता पारडं जड कोणाचं? शिंदेचं की? हे सध्या ठाकरेचं जड राहील. बर, ठाकरेंचं. हा, जड राहील. बर, मुंबईत 2 भाऊ एकत्र आले बाबा, पण सत्ता आली नाही ना, सीट आलेत खूप. हा, मग ते पार्ट त्यांचं जड राहील, सत्ता त्यांची चांगली राहील. मग ते निवडणूक परत मशीन होणार आहे, मग त्याचं काही? मशीनवर झालीच नाही पाहिजे. आता निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं मशीनवरच घेणार आहे. नाही ना, मशीनवर नका. ते मशीनवर मग तर त्याच्याच हातात आहे मशीन. बर, मशीन हे घोटाळ्याचंच काम आहे. बर. मनोज पठारे. मनोजराव, काय करता? मी जॉब करतो कुठं? औरंगाबादला, कंपनीत? कंपनीमध्ये. हो. बर, आपल्या गावाच्या आजूबाजूला इतके मोठे शहर आहे आपल्याकडे, कारखाना झाला, तर तिकडे काही नाही मिळत का जॉब? इकडे कुठे आहे आपल्याकडे? MIDCच नाही ना आपल्याकडे जवळ. संभाजीनगर शहर नाहीच आहे इकडे. आता निवडणूक लागली, तरुणांची भूमिका महत्वाची असते निवडणुकीमध्ये. काय तुमच्या गावातल्या तरुणांची, भिवगावच्या काय परिस्थिती? आमच्याकडे काही रोजगार तर उपलब्धच नाही तरुणांसाठी. बाहेरच जावं लागतं काही कामधंदा करायचं म्हटलं तर. संभाजीनगर असेल किंवा वैजपूर सारख्या शहराच्या ठिकाणी जावं लागतं. इथं काही रोजगार उपलब्धच नाही. बरं, इकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं वलय मोठं आहे की शिंदेच्या शिवसेनेचं? यावेळेस तर ठाकरेच्याच शिंदे सेनेचं जास्त वर्चस्व आहे. का? कारण काय? त्याचं कारण असं आहे का, मागील समजा जे उमेदवार राहिलेत, समजा मागील 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे सत्ता होती. पंचायत समितीला असेल किंवा ZPला असेल, त्यांनी भरीव कामं असे काही गावामध्ये केलेच नाही.
त्यांनी वैयक्तिक फक्त त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या जवळचे काहीतरी केलं असं ना, एखादं काम तर केलं असेल नाही, ना. तसं तर एकही काम न सांगा, सार्वजनिक काम तर सांगायसारखं नाहीच आहे. बरं, शिंदे साहेब निवडून गेले होते, तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहित नाही, कुटुंबातले लोक सांगतात का काय केलं स्वर्गवासी नंदकुमार शिंदेंनी? त्यांनी केलं कामं, त्यांनी केले म्हणून त्यांच्या बरं, ते या पक्षाकडून निवडणूक लढत आहे, पक्ष योग्य आहे का त्यांच्यासाठी? योग्य पक्ष योग्य आहे. कारण ते सेनेचंच काम करत होते पहिल्यापासून, सेनेचे ज्याच्यावर ते निवडून गेले. बरं, अनेक लोक इकडून तिकडे पळाले, यांनी पक्ष सोडला त्यांनी पक्ष सोडला, तुम्ही कधी म्हणले नाही का शिंदे साहेबाच्या परिवाराला तुम्ही पक्ष सोडा, सत्तेतला पक्षात जा? नाही ते एकनिष्ठ राहिले आणि त्याचं फळ त्यांना नक्कीच भेटणार आहे. बरं, मिळेल त्यांची सौभाग्यवती नसेल? नक्कीच चान्स भेटेल त्यांना. बरं, विठ्ठल गायके. गायके साहेब काय करता, शेती? नाही, मी एक ग्रामपंचायतला रोजगार सेवक आहे सर. बरं, काय रोजगार हमीची योजनेची काय परिस्थिती आहे गावाची? रोजगार हमीमध्ये फक्त गावाला सिंचन विहिरी आणि आपले गायगोठेच मंजूर झालेले आणि शासनाने ते पण अद्याप आहे ना, ज्या लोकांनी चालू वर्षी कामे केली आणि ज्यांनी केले नाही त्यांना मंजुरी देऊन 1.5-2 वर्षे झाले, ते अद्यापही ऑनलाईनला दिसत नाही, आता ते डिलीट मारण्यात आलेले. आपल्या जिल्हा परिषद सदस्यांनी, आपल्या निवडून गेले लोकांनी कधी आवाज उठवला नाही का यावर? कधी काही केलं नाही का? नाही, ते त्यांच्या लेवलवर काय राहतं, MRGS म्हणजे एक हात राहतं, त्याला मंत्री राहतो. त्या मंत्र्याच्या हातामध्ये सगळी सिस्टम राहते, जिल्हा, तालुका लेवल, गाव लेवल. पूर्वी आपले संदीपान भुमरे साहेब होते, त्यांच्या काळात काय परिस्थिती होती तेव्हा या खात्याची? त्या खात्यात म्हणजे काय झालं का, जनतेसाठी 1.5-2 वर्षे म्हणजे हा रोजगार हमीचा काळ थोडा बराचसा आला का जनतेला विहिरीसाठी मंजुरी मिळाली. आता राजकीय प्रश्न विचारतो. शिंदे साहेबांची सौभाग्यवती इकडे निवडणुकीत रिंगणात आहे, दीपक भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहे. काय मग, तुमचं गाव शिंदे साहेबांचं मूळ गाव आहे, पण पारडं जड कुणाचं? काय आहे, मी एक आता कर्मचारी असल्यामुळं तर राजकीय विषयात तर बोलणं मला तरी माझ्या मते योग्य वाटत नाही. बरं, मग आता असं विचारतो, शिंदे साहेब जेव्हा निवडून गेले तेव्हा काही केलं का त्यांच्या काळात? त्यांनी कामं केली का लोकांची? नाही, शिंदे साहेब ज्या वेळेस निवडून गेले त्यावेळेस त्यांनी एक बोरसर गटातून पण निवडणूक लढवली होती आणि सवंतगाव गटातून पण लढवली होती, आमच्या गटातून. आणि मला ते चांगले आठवतं शिंदे साहेब म्हणजे ते. मी स्वतः त्यांच्या मागे इथं समजा राजकीय पक्ष नेते आले तर मी फिरत होतो मागे मागे मागे, तर मला एक तो काळ आठवतो त्यांचा का राजकीय क्षेत्रात. आणि ते एक अद्यापही बोलण्याचा भाग जर झाला तर हे त्या पक्षातच एकनिष्ठ म्हणून ते तिथे राहिलेले. आता गावाला अभिमान आहे का की लोक इकडून तिकडे पळतात, पण या कुटुंबाने तसं बा, हे नागरिक, हे मतदार आहे बरं का, पत्रकार बंधू, तुम्हाला हे सगळे नागरिक सांगत आहे विकास झाला नाही झाला हा यांना दिसतो, हे सगळे नागरिकच बोलणार आहे. पण मला राजकीय क्षेत्रात बोलणे म्हणजे मला तरी वैयक्तिक माझं. पण कसं आहे, जेव्हा लोक पक्ष बदलतात ना, एक लोकांमध्ये भावना निर्माण होते की हा इकडे गेला तो तिकडे गेला, मागे आमदारही पळून गेले, बऱ्याच गोष्टी घडल्या राज्यामध्ये, आजही सुरू आहे, तिकडचे नगरसेवक तिकडे. पण अशा वेळेस आपल्या गावातल्या एका भूमिपुत्राने, कुटुंबाने ज्या पक्षात राहिले, गेली 30-40 वर्ष त्याच पक्षात कायम राहिले, इकडून तिकडे भूमिका बदलल्याने एक गावकरी म्हणून वाटत नाही का ते एकनिष्ठ राहिले? नाही, या बाबतीत तर मी स्पष्टपणे बोलू शकतो का एकनिष्ठ राहिले. आणि आमचे मित्र मनोज गायके पाटील हेही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठपणे 4 ते 5 वर्षापासून काम करून राहिले आणि एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांना बोरसर गटातूनही उमेदवारी केली. आणि आमचं जे भिवगाव, गायके तुमचे भाऊ बंद आहे का? भवन म्हणजे माझे बंधूचे. तिकडे पण मशाल चालणार आहे का? मशाल म्हणजे त्यांच्यासाठी जीवन. तिकडे एवढं मोठं जड आहे, तिकडे माझ्या आमदारांचा चिरंजीवला तिकीट दिलं, आता नाही, काय झालं बरं, वजन वापरून मिळालं तिकीट त्यांना. अनेक लोक निष्ठावान शिवसैनिक होते, नाही मिळालं त्यांना. पण आम्ही भिवगावकर आहे ना, त्यांचीच वाट बघत होतो का आमच्या समोर त्यांनाच तिकीट मिळावं म्हणून. वा, भाऊसाहेब माझे आमदार. काय केलं तात्यांनी त्यांच्या काळात? माझ्या आमदार काही नाही, तात्यांच्या माग आम्ही 10-15 वर्ष आम्हीच फिरलो. आणि मनोज गायके हे त्यांचे नाते. तात्यांसोबत जे कार्यकर्ते राहिले होते त्यांच्यातलं एकालाही तिकीट मिळालं नाही या निवडणुकीत. तात्याच्या मुलाला एकट्याला मिळालं. जय शिलेदार चिकडगावकरांच्या पाठीशी 25-30 वर्ष राहिले, एकालाही तिकीट मिळालं नाही. मुलाला तिकीट दिलं, योग्य झालं का निर्णय? योग्य, आमच्यासाठी तर योग्य झालेला आहे. का बरं? का बरं, का तात्यांनी 10-15 वर्ष त्या गटात काय काम केले आणि त्यांचे जे मुलगा येते ते आले, फक्त लोक म्हणता. पण आता माझ्या आमदाराचा मुलगा आहे, खूप पैसा असतो, राजकीय नेत्यांकडे सत्ता आहे, सत्तेतल्या पक्षात आहे, वजन वापरतील ना सगळं. आमच्या मनोज गायकेला पुरतील का? पण मनोज गायके असे माणूस आहे का आमच्या निमेरात्री फोन करा, दुःखासुखात ते केव्हाही फोन उचलणार येणार. यांचे मुलगा कुठं राहतो, काय राहतो हे मतदारालाच माहित नाही. सत्य आणि पैशापुढे सर्वसामान्यांचं मत मजबूत ठरेल का? नाही, पण आमच्याकडे सगळी तयारी आहे ना. नाव सांगा. योगेश मारुती रोटे. कुठून आणलं पाणी? पाणी आणायला चाललं होते. बरं, जल जीवन योजना माहिती आहे का? माहिती आहे ना. हर घर नल म्हणलं होतं. खूप मोठी भागवत कराडांनी खूप मोठ्या गोष्टी केल्या होत्या इकडे. काय आले ना साऱ्या गावात नळ. सांगतो ना, पुढचं मी बोलतो, मग तुम्ही सांगा मला. किती घराला पाणी आलं? नळ चालू झाला का?
अजून एक पण नळ चालू झालं नाही. ते म्हणता नाही आम्ही ती योजना खूप आम्ही सक्सेसफुल केली. हे दाखवा ना कुठे नळ आहे. हे ग्रामपंचायत लेवलचीच नळ आहे सगळी. बर, जलजीवनचा एकही नळ आलेला नाही अजूनपर्यंत. काय झालं त्या एवढ्या निधींचा, लाखोंचा, कोटींचा निधी म्हटलं हे सरकार फक्त घोषणाच करतं सर. आतापर्यंत तुम्हाला सांगतो सगळ्या योजनांच्या नुसता घोषणा आहे. माग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना काढली होती, बंद पाडली ती. सरकार फक्त निवडणूक आली का फक्त गाजर दाखवतो लोकांना. ते आल्यानंतर निवडणूक झाली म्हणजे बंद करून टाकते योजना. बरं, मग आता हे गाजर जर स्वीकारायचं नसेल तर मग आता हे जिल्हा परिषद निवडणुकीत काय केलं पाहिजे? उपाटा गटाला चान्स दिला पाहिजे यावेळेस. का बरं? गावातला माणूस निवडणुकीत उभा आहे गव्हर्नमेंट नाही, मग? गव्हर्नमेंटला विरोधकच राहिला नाही ना हो. यांचा मनमानी कारभार चालू झालेला आहे. म्हणून ठाकरे विरोधक पाहिजे. हो, बरे दोघं भाऊ एकत्र आले मुंबईमध्ये, काय त्याचा काही ग्रामीण भागात काही असं योग्य निर्णय वाटला का त्यांना? वाटला, खूप योग्य वाटला तो. पण सिटीतल्या लोकांनी नाही स्वीकारला तो. स्वीकारला म्हणजे भरपूर त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली भाजप शिवसेनेने. उद्धव ठाकरेचे नाही जे सीटा थोड्याहून पडले, उगा 2-3 सीटावरून सत्ता गेलेली त्यांची वाली. बरं, मग आता आणि त्यांनी सगळे यांचे तिकडे घेतले ओढून. आपल्या गटातून 2दा दीपक भाऊ निवडून गेले, एकदा सौभाग्यवती, एकदा ते काय काय केलं कामं सांगा मला 2-4 पटापट. काय काम तर आमच्या अरे असं नसतं, काहीतरी केलं त्यांनी. नाही काहीच नाही केलं आमच्या इथं. जिल्हा परिषदला जाऊन बघा त्यांच्या नावाने त्यांना किती निधी मिळाला. चालतं हो सगळं काही. थोडी काहीतरी केलं असणार आहे त्यांनी. नाही अजूनपर्यंत तर काहीच नाही, माझ्या नजरेत तर काहीच नाही येतं आजपर्यंत. बर, मग आता काय गावकऱ्याला संधी घे का? गाव तुम्ही सगळे गावकऱ्याच्या पाठीशी एक काय? गावकरी आमचा या सर्कलमध्ये नाहीच आहे ना हो. कोण? मनोज भाऊ. बरं, मग शिंदे साहेबांचे मूळ गाव होतं ना, त्यांचं विचारतो मी. स्वर्गवासी नंदकुमार शिंदेचं मूळ गाव होतं, ते इथंच खेळले, इथंच वाढले, इथूनच समाजसेवा सुरू केली. नंतर ते दुसऱ्या गावात त्यांची जमीन होती म्हणून तिकडे गेले आणि तिकडे स्थलांतरित झाले, पण मूळ गाव तर हे त्यांचंच आहे. हो त्यांचंच आहे ना. मग आता त्यांचं हे मूळ गाव त्यांच्याच म्हणलं, पाठीशी राहणार आम्ही, त्यांच्याच पाठीशी राहणार. ते करतील का त्यांचे कुटुंब काय मग काम? करतात ना. येतात का दुःख सुखात मग येतात? येतात ना. येतात फक्त निवडणुकीच्या वेळेस नाही येतात? नाही येतात. खरं खरं सांगा, गावकरी म्हणून खरं खरं बोलायचं. गावकरी नाही हो, खरं करून सांगतोय ना, येतात. शेतील भाव काय? शेतीला भाव का? आपल्याकडे माल आल्यावर भावाची घोषणा करता, नंतर भाव निम्या किमतीत घेता. बर, आता जिल्हा परिषदची निवडणूक लागली, मग आता कुठल्या पक्षाच्या पाठीशी राहायचं उभं? गावकऱ्यांनी काय ठरवलं? गावकऱ्यांना का? गावकऱ्यांना आता या नवीन आता समोरचे व्यक्ती त्याचा. बर, सांगून देतो कोण कोण आहे. नंदकुमार शिंदे यांचे सौभाग्यवती आहेत, ते स्वतः तुमच्या मूळ गावचीच आहे, त्यांचं हे मूळ गाव आहे. आणि शिवसेनेकडून दीपक राजपूत यांना तिकीट जवळपास निश्चित झालेलं आहे, त्यांना एबी फॉर्म दिलेलं आहे. मग आता दीपक भाऊ 2दा निवडून गेले, मग आता कुणाच्या पाठीशी पण राहायचं मग उभं? नवीनला देऊ ना संधी. शिंदे साहेबांचे सौभाग्यवती. हो, त्यांना पहिल्या वेळेस बरोबर व्हायला ते, पण नवीन संधी देऊन त्यांना. शिंदे साहेब जेव्हा निवडून गेले किंवा एवढ्या दिवस राजकारणात राहिले, गावासाठी केलं ना काहीतरी? येत होते ते, सुखादुखाला येत होते. दीपक भाऊ पण येत असतील ना? ते पण येता, पण मग बरं का, पण हे पण येत होते. बर, बरं, आम्ही त्यांच्या संघ राहिलेलो पण आहे. पण जी वरील बरं, आता गावकरी म्हणून एक प्रश्न विचारतो. अनेक लोकांनी पक्ष बदलले, इकडून तिकडे लोक गेले, या पक्षातून त्या पक्षात सगळं झालं, पण शिंदे साहेबांच्या परिवाराने साथ सोडली नाही. हे बघून गावकरी म्हणून काय वाटतं? अभिमान वाटतो का? अभिमान वाटतो ना, अभिमान वाटतो. आजपर्यंत या पक्षाची आज अवस्था बघितल्यानंतर लोक तिकीटही घ्यायला तयार नाही, त्या पक्षातून ते निवडणूक लढतात. ते पक्षातून गावकरी म्हणून काय वाटतं मग? गाव करू म्हणून चांगलं वाटतं ना ते. अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. मग संधी मिळेल शिंदे साहेबांच्या परिवाराला? आमचं परत नाही, आम्ही करू प्रयत्न. परत नाही, परत न करायचं काम आहे. नमस्कार नितीन. काय करता? काहीच नाही, दुकान आहे माझं. मला ओळखता का? चांगलं ओळखतो तुम्हाला. बर, धन्यवाद. हा. काय म्हणतो गाव, काय म्हणतं आपलं गाव काय आहे, सध्या आहे ना, जो मतदार आहे ना, संभ्रमात झाला. कसं? कारण आदल्या दिवशी एक पक्ष राहतो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेता, म्हणजे कचरा करून टाकला पक्षाच्या नेत्यानं. पण निवडून येण्यासाठी ते त्यांच्यासाठी यशस्वी त्यांचे पोळी भाजून घेता, पण मतदारांचा विषय ते मतदाराला कोणतं विश्वास थोडी घेता. ते त्यांच्या पुरतं निर्णय घेत्या, ते निवडून आल्यानंतर ते थोडी येऊन पाहत्या. आता विकास कागदावर विकास होत असत, पण असं विकास नाही होत. आता आमचंच सांगतो, आमच्या 3 पिढ्या भाऊसाहेब पाटील चिगडगावकरांसाठी आम्ही खर्च केल्या. आमच्या 3 पिढ्या, आमच्या आज्यांना बी त्यांचंच काम केलं, आमच्या बापांना बी केलं, आणि आम्हाला बी काही दिवस करावं लागलं, पण आम्हाला काय फळ भेटलं? शेवटी आमच्याच विरोधात यावं लागलं ना. चिगडगावकर कुटुंबाने मुलाखत ऐकली पाहिजे आणि दाखवा द्यायला. मी तर माझं ओपन चॅलेंज, आमच्या गावात येऊ शकत नाही. आता त्यांच्या मुलगा परत रिंगणात आहे इकडे, येऊ द्या ना. आता इलेक्शन लागलं, फॉर्म भरल्यापासून तो तालुक्यात दिसायला लागला. तो जे नाव आहे, ते नाव सुद्धा लोकांना माहिती. मनोज गायक खूप फिरतात का? अहो, रात्री त्या माणसाने स्वतःच्या गाडीचं पेट्रोल खर्चून स्वतः हिंडून
रात्रंदिवस लोकांसाठी काम केलेलं त्या माणसानं. आणि जाणीव त्या माणसाला, स्वतः शेतकरी तो माणूस. नाही पण आता माझ्या आमदाराचं पोरग आहे म्हणल्यावर लोक गरीब पुराच्या पाठी अहो माझ्या आमदाराचा मुलगा पंचायत समितीला साध्या माणसानं एकदा पाडलेला आहे. लोक खूप हुशार असतात, लोकांना खूप माहित असतं. तर काही काम नसन केलं म्हणूनच तर फळ भेटलं असतं ना त्यावेळेस ते. आता स्वर्गवासी नंदकुमार शिंदे यांचे सौभाग्यवती रिंगणात आहे. काय मग आता दीपक भाऊ सत्तेतल्या पक्षात आहे, काय गावातली काय शिंदे साहेबाचा विषय असा आहे की शिंदे साहेबांनी पक्ष सोडला नाही. शिंदे साहेब हयात होते. आता शिंदे साहेबाचं आमचे वडील एक वर्गमित्र होते. बर तर शिंदे साहेबांनी पक्ष सोडला नाही. त्यांचे ते गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना पण म्हणजे उमेश शासन समजा ते शिंदे परिवारानंच पक्ष सोडला नाही, तर त्यांना एकनिष्ठाचं फळ 100% भेटल. सगळे गावकरी त्यांच्याच पाठीशी नाही हा मशालच 3 वर्ष नाही. तुम्ही आपल्या दुकानात पहा, आज मी मशाल लावलेली वा. दाखवतो तुम्हाला मी. घ्या हो बाबा पलीकडून मशाल. मशाल म्हणजे खैरे साहेबा पाहून आम्ही मशालचं म्हणजे शिंदे सेना फुटल्या पाहून आम्ही मशालच काम करतो. आपण बघितलं बस, उद्धव ठाकरेंची बाळासाहेब शिवसेना ठाकरे कुठे सेनेचंच बघायला काम मिळते करतो. ना, तर खरी शिवसेना तुम्हाला पाहायची असेल किंवा ठाकरेंचा वोट बँक तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला ग्रामीण भागात यावं लागणार आहे. आणि आपल्या दुकानात आणि आपल्या घरात मशाल ठेवली जाते. म्हणजे चिन्ह जरी बदललं असलं तरी ठाकरेंची एकनिष्ठा काही मतदारसंघामध्ये अजून एक कायम आपल्याला पाहायला मिळते. आणि ती एकनिष्ठ शिवसेना अजूनही लोकांमध्ये रुजलेली आहेत. का बरं ठेवली मशाल? अहो एकनिष्ठता आहे. उद्धव साहेबांचं राजकारण कोविडमध्ये पाहिलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा काही योजनेमधून त्यांनी लोकांना मेडिसिन म्हणा, आम्ही स्वतः कोविडमध्ये सॅनिटायझर हे ते सगळ्या गोष्टी आम्ही पुरं गाव म्हणजे बरं, तुम्ही ते तात्याबद्दल एवढा रोष व्यक्त केला चिकटगाव अहो, गावामध्ये एवढा आमच्या 3 पिढ्या गेल्या ना हो त्यांच्यासाठी. आम्हाला काय फळ भेटलं तुम्ही सांगा ना आम्हाला. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही का? आमच्या 3 पिढ्या आम्ही खर्च केला त्यांच्यासाठी. त्यांना तरी जरी अजून इच्छाची राजकारणात म्हणजे सर्वसामान्य लोकांनी करायचं काय? आमच्या 3 पिढ्या गेल्या ना. मग आता त्यामुळे ह्या निवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने आजकाल ठाकरेंच्या बाजूला आणि सर्वसामान्य माणसाच्या बाजूला, शेतकऱ्याच्या बाजूला शिंदे साहेबाची पोरं येतात का इकडे? येता सुखादुखात हा राहतात. त्यांच्या नाही, दोन्ही राहतात असं नाही म्हणत मी. दीपक भाऊ पण येतात, शिंदे साहेबांची येत्या, पण आम्ही यावेळेस शेतकऱ्याच्या बाजूला, ठाकरे गटाच्या बाजूला. असं बोलला तरुण. योग्य बोला ना, जे आहे सत्य परिस्थिती सांगितली त्यांनी. सत्य परिस्थिती. लोक म्हणतात ठाकरे परिवार संपला बिंपला, मग काय? कसला संपला हो? मग संपला फक्त हे सांगायची गोष्टी आहेत सत्य. सांगण्याच्या गोष्टी. रुजलेला आहे ठाकरेंचा ब्रँड. हे पहिले बाळासाहेब पासून चाललेला पक्ष येतो, आजचा थोडा पक्ष येतो, 4 दिवसाचा 8 दिवस थोडा पक्ष येतो. बरं, राज्यामध्ये मराठीचा मुद्दा उपस्थित केला गेला. मराठी माणसांसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो, दोघा भावांनी सांगितलं. मराठा अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो म्हटलं गेलं. लोकांनी काही प्रमाणात स्वीकारलं. मुंबईमध्ये सत्ता ते आणू शकले नाहीत, पण दोघं भाऊ एकत्र आले. निष्ठावान शिवसैनिकाला काय वाटतं हे ऐकून बघून? नाही ते तर खूप आनंद झाला हो. आम्ही तर आमच्या गावात ग्रामीण फटाके फोडले. बापरे बाप, फटाके फोडले. मग योग्य ना, की बाळासाहेबाचे वारीस होते दोन्ही बी, ते एकत्र येत असेल तर आनंद आहे ना. कारण आम्ही बाळासाहेबाला मानणारे लोक आहे. बाकी हे भाजप बीजेपी ठीक आहे. तुमचा आगड शिवसेनेचाच होता. वाणी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा गड होता. स्वर्गवासी नंदकुमार शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा गड होता. मध्यंतरी पक्षात विभाजन झालं. आता यावेळेस स्वर्गवासी नंदकुमार शिंदे यांची सौभाग्यवती रिंगणात आहे. दीपक भाऊ हे खरं तर त्यांची सौभाग्यवती इकडे रिंगणात असणार आहेत. मग आता काय, कुणाचं पारडं जड भरणार आहे, ठाकरेंचं की शिंदे सेनेचं? परिस्थिती कशी राहते, शेवट जो जुना पक्ष जो नोक खोड जुनाच खोड असतो. संजय सरांचा एवढं योग्य आमच्या गावासाठी. एक मुळात माहिती आमच्या गावचे रहिवासी, जरी त्या सध्या बाजूला भिंगी म्हणून गाव आहे, ते जर असतं त्यांची जमीन आमच्या गावात रहिवासी ते इथलेच खेळले, इथेच इथंच मला मोठे झाले आणि आम्ही संघ राहिलेलं माणसं आहे ना. तुमचं गाव असं एकतर्फी त्यांच्या बाजूने मला दिसतं, असं का हो? दीपक भाऊने काहीतरी तर केलं असेल. दीपक भाऊचे काम आहे, पण मग आता फक्त दिसत नाही आमच्या गाव आम्हाला काय केलं ते म्हणतात आम्ही कामं केली, आम्हाला काय दिसलीच नाही आजपर्यंत ना. ते दिसले सांगू एखादं गावकऱ्याचे शिंदे साहेबाच्या पाठीशी गावकरी आज तर परिस्थिती ठाकरेंच्या बाजूने. हा तेच ना तेच. तुमच्या गावात ठाकरे ब्रँड जास्त रुजलेला आहे का? ठाकरे बहान म्हणजे कसं झालं सर, हे वाणी साहेब असल्यापासून जे पण वाणी साहेबांनी आम्हाला शिकवलं, पक्ष कसा मोठा झाला, काय झाला, कशामुळे झाला. आणि पहिला आम्हाला ग्रामीण मिळत नव्हतं काय योजना. त्यांच्या परिवाराने पक्ष बदलला हो ऐन वेळेवर, पण आता त्यांच्या मुलाला तिकीटही नाही मिळालं जिल्हा परिषदेचं. ज्यांनी आज तिकीट वाटलं असतं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं, त्यांना तिकीटही नाही मिळालं. कशी अवस्था केली भाजपाने त्या वाणी कुटुंबाच्या? आता त्यांना समजत असताना त्याचे परिणाम काय झाला, पक्ष बदलाचे परिणाम काय होता हे आज त्यांना समजलं असताना. ते लोकांना गद्दार खोके म्हणत होते. मी त्यांना विचारलं एक दिवस मुलाखतीत की तुम्ही लोकांना गद्दार म्हणले, तुम्हाला आता लोक गद्दार म्हणले, तर ते म्हणले की आम्ही स्वार्थासाठी पक्ष नाही बदलला. मग
स्वार्थांत काय झालं सर? स्वार्थ दिसतो ना मला तरी. साहेब असते तर निष्ठावान शिवसैनिकाला साहेबाला काय वाटलं साहेबाची असतं? बराबरी कोणीच करू शकत नाही. हे याचे जे आहे ना, आजचे माझे आजी काही जास्त आमदार खासदार हे साहेबाची बरोबरी नाही करू शकत. बरं, साहेबाला काय वाटत असेल ही मुलांनी पक्ष बदलला बघून? आता ते त्यांना त्यांच्या जीवाला माहिती आहे. आता वाईट वाटत हे असेल. आता आपल्या सर्वसामान्य माणसाला तळतळ वाटते. तिथं साहेब महान हस्ती होऊन गेले आमच्या तालुक्यासाठी. त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही साहेबाची. जेवढं सर्वसामान्य तालुक्यात भेटलो, वाणी कुटुंबाचा निर्णय चुकला. भारतीय जनता पार्टीचा पक्ष त्यांनी पकडायला नको होता. निष्ठावान शिवसैनिकांची बाजू मला प्रत्येक गावात पाहायला मिळाली. अरे वाणी यांचा इकडे जो वोट बँक होता, जो फॅन फॉलोअर्स होता, तो खरं तर यामुळे दुखावला गेलेला आहे. राजकीय भूमिका खरं तर त्यांची योग्य असू शकेल, पण शिवसैनिकांना काय वाटतं तर ही भूमिका शिवसैनिकांनी ठामपणे मांडलीत की वाणी कुटुंबाने पक्ष सोडायला नको होता, निष्ठेसोबत ठाकरेंसोबत राहायला पाहिजे. गावातल्या अनेक कट्ट्यांवर लोक आहेत आणि अनेक वेगवेगळ्या भागात जाऊन अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटावं आपल्याला लागणार आहे आणि त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागणार आहे, त्यांची बाजू आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्यांचं मत काय हे जाणून घेण्यासाठीच आपला धुळा जिल्हा परिषदेचा आहे. आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधूया. काय माझी सरपंच सरपंच बोला ना. अरे नाव सांगा ना. नवनाथ गायकी. गावात कडक निघला पाहिजे सरपंच. नवनाथ गायकी. उपसरपंच का सरपंच? सरपंच माझी सरपंच आहे आता मेंबर आहे. आजी सरपंचाने काम केलं का? हा करेल काम चांगले. माझी होते, तुम्ही केलं का काही? आता गंज कामं केली ना. पाणी लोक टंचाई म्हणतात मिटली. दीपक भाऊ काही निधी देऊ शकले नाही, तुम्ही काय आणला नाही त्यांच्या भांडायला पाहिजे त्यांच्या. नाही दिला त्यांनी निधी दिला. हे काय सौर ऊर्जेवरचं त्यांचंच आहे ना. त्यांनी दिला, खोलीकरण केली, गंज भरपूर वाईट केली. झाली पण इथं लय. हा, आता ते वत्रा आता थोडंफार आता काय बर. काय मग गाव काय म्हणतं? निवडणूक आल्या, काय आता चालूच आहे. लोक यायला लागले का? पाय पडायला यायला लागले? हा लोक पाय पडायला यायला लागले का मतदान करा म्हणून? नाही आता विनंती करायला येतात. पाय पडायला काय विनंती करतात. आशीर्वाद घ्यायला येतात म्हणतात ते हो 5 वर्षानंतर. नाही कामं झाली आमच्या गावात भरपूर झाली. ग्रामपंचायतना कामं केली आणि दीपक भाऊना कामं केली. बर. बोरणारे सरांचं 3000 कोटी रुपयाचे किती आले इकडे सांगा. इकडं आता रोड झाला, डांबरी रोड केला त्यांनी. 3000 कोटीचे किती आले? आता डांबरी रोड झाला भाऊ. हा धोंदल गाव ते मोठा रोड सांगा. झाला. 3000 कोटीतला मोठा आकडा पाहिजे आपल्या गावाला. मग आता किती कोटीचा रोड असेल बघा ना तुम्ही. बर. नाव सांगा साहेब. सुभाषदास घोडके. ओळखे साहेब काय करता? काही शेती भाव काय म्हणतो शेतीला? भाव कमी आहे सध्या. बर. स्वर्गवासी नंदकुमार शिंदे यांचं हे गाव. मला खूप निष्ठावान शिवसैनिक भेटले तुमच्या गावात. तुमच्या गावात असं निष्ठावान का बरं आहे? आता पहिल्यापासून आहेच निष्ठावान शिवसेनेचे काही. बर. मग आता इकडून या गावातून तुमचे मूळ गावचे स्वर्गवासी नंदकुमार शिंदे यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात आहे. इथेच ते खेळले, बागडले, इथूनच मोठे झाले, इथूनच समाजसेवा केली, इथूनच सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. गाव त्यांच्या पाठीशी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी की शिंदेचे की भाजपच्या? काय काही दोन्ही बाजून राहते, काही अर्धे काही तुमचं मत विचारू लागलो मी आता. मत काय शेण्याकडूनच काही. ठाकरेंची शिवसेना. आता दोन्ही शेणाचा आला तर काही अर्ध्या बर. मग दोन्ही शिवसेनेमध्ये जिकडे सामना आहे, मग खरी शिवसेना कोणाची? आता ते काय सांगते आता दोन खरी शिवसेना कोणाची तरी एक खरी खोटी असणार आहे ना. बरं, मला सांगा, हे लोक पक्ष बदलतात योग्य आहे काय? नाही योग्य नाही. हा, मग शिंदे परिवाराने पक्ष नाही बदलला, मग त्यांनी योग्य रस्ता आहे. मग योग्य उमेदवार कोण आहे? योग्य ठाकरे साहेब. ठाकरे साहेब. म्हणून ठाकरेंच्या पारडं जड. बरोबर ना? परत म्हणू नका मी म्हणलो. ते म्हणले ठाकरेंचं पारडं जड आहे. तुम्ही सांगा कोणाचं पारडं जड आहे? तुम्ही लय निवडणुका बघितल्या असणार आहे. बघितलं असतं पण आता जरा जास्त लबाडपणा करायला लागले. वा वा, तेच मी ऐकायची उत्सुकता बघत होतो. का बरं लबाडपणा करतात हे लोक? कुणामुळे वेळ आली ही लबाडपणा करण्याची लोकांवर, राजकारण लोकांवर? राजकारण लोकांचं शेतकऱ्याचं काही पाहिजे बघेनच ना. बर. ठाकरेंची शिवसेना. खरी शिवसेना कोणाची? खरी ठाकरेची शिवसेना होती. असं थोडी राव, शिंदे साहेबांनी पण काम केलं ना, त्यांची नाही का थोडीफार? त्यांची सेना आहे पण ते असे एक मस्त असे राहत नाही. स्वर्गवासी नंदकुमार शिंदे, तुम्ही त्यांच्यासोबत राहिले असणार आहे. इथूनच लहानचा मोठा झाला, तुमच्यासोबतच खेळले असणार आहे ते, मोठे झाले. काय आठवणी साहेबाच्या सांगा? चांगलं आठवण, त्यांनी चांगलं काम केलं, सरळ धरून राहत होते. बरं, त्यांचा मागच्या वेळेस 650 मतांनी तिकडून लढले होते, ते एकदा पराभूत झाले हो. आता काय गावकऱ्यांची भूमिका काय? तुमच्या गावातला भूमिपुत्र होता, आता ते स्वर्गवासी झाले, त्यांची सौभाग्यवती आता रेगिनात आहे. त्यांना मतदान होणारच आहे ना. होणार आहे. हो. गाव मला त्यांच्याच पाठीशी दिसलं. हो आहे. तुमच्या गावात एवढी एकजूट आहे का? हो एवढी म्हणजे आज थोडेफार 1-2-5% इकडे तिकडे होतच राहतं. असं कुठे जरी कुठे जरी झाडाला 5-10 फुलं चुरगळलेली राहतात. असं बरोबर ना? हो.
मग आता काय या निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढायची? निष्ठेच्या बाजूनं की पक्ष बदलणाऱ्यांच्या बाजूनं? आता निष्ठाच्याच बाजूने निवडणूक होणार. नाम बोलो भाई. नाव सांगा दादा. नारायण रमेश पेन. हे लोक मीडियाला पाहून घाबरते कोण? बोलता नाही येत सर. आम्ही आहे ना, कोण पळाले लोक थांबले पण नाही. कसं आहे मीडियाचं काम, कसं आहे हे माहिती आहे बघा, का? आवाज बनलं पाहिजे ना. बरं का, मीडियाचं काम असं आहे का चांगली बी गोष्ट ते दाखवते आणि वाईट बी गोष्ट ते दाखव. दोन्ही काम मीडियाचं आहेच ना. हा, खरं खोटं दाखवायचं, लोकांनी काय ते काय स्वीकारायचं. राहतं, शेतकरी वर्ग राहतो, अडाणी वर्ग राहतो, हो त्यांना बोलायला घाबरतात ते, असा विषय. बरं मला सांगा, जिल्हा परिषद निवडणूक लागली, हो, दीपक भाऊ इकडे निवडून गेले, काय काय केलं आपल्या दीपक भाऊनी? बरेच काम केले दीपक भाऊनी, चांगले काम आहे ते. बरोबर. आता मला सांगा, ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वर्गवासी नंदकुमार शिंदे यांचे सौभाग्यवती आहे आणि दुसरीकडे दीपक भाऊच्या सौभाग्यवती राहतील. काय मग आता? हे बघा, जनता जनार्दनी, हो, ज्यांनी जे काम केलेले त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. मग स्वर्गवासी नंदकुमार शिंदेचे मूळ गाव होतं, एक गावातच खेळले, बागडले, मोठे झाले, अनेक लोकांना भेटलो, ते म्हणले आमच्या गावकऱ्याच्या पाठीशी आम्हाला उभं राहावं लागणार आहे, कारण निष्ठा त्यांनी टिकवली. तुम्हाला काय वाटतं? निष्ठा टिकवली ना, पण हे फक्त बोलणं झालं. गावकऱ्याच्या पाठीमाग उभं राहणं म्हणजे हे फक्त बोलणं झालेलं आहे. त्यावेळेस बी ना सरच्या वेळेस आम्ही होतो सर सोबत, आम्हाला माहिती गावांनी बी काय केलेलं आहे सरसाठी. हो, दिलं ना, सरनी काय दिलाच ना सरांच्या वोट बँक दिला ना, पण त्याचा मोबदला घेतला तेव्हाच वोट बँक दिला गावाने. आम्ही होतो त्यावेळेस बी सर. लक्ष्मी दर्शन हो, कुणी वाटले पैसे? सगळ्यांनीच पैसे वाटले, असं नाही का सरनीच वाटले म्हणून. प्रत्येक काय उमेदवाराने काय पैसे आकडा काय होता वाटलेले. इकडे सांगा बरं. नगरपालिकेला 5,000 पर्यंत गेलं. हे बघा, नगरपालिका 5,000 पर्यंत गेली, ठीक आहे. इथं सर्वसामान्यापर्यंत पैसेच येत नाही. इथं फक्त कार्यकर्त्यापर्यंतच पैसे आहेत. पण पैसे घेऊन मतदान करणं योग्य आहे का? योग्य नाही आहे ना. मग त्याची अपेक्षा का करायची नागरिकांनी? नागरिकांनी अपेक्षा करायच्या नाही त्या गोष्टीची. नागरिकांनी अपेक्षा, मग नागरिकांनी बरं, पारडं जड कोणाचं? ठाकरेंच्या शिवसेनेचं की मूळच्या शिवसेनेचं? आता जनता जनार्दन दाखवून देणार आहे. पारडं जड कोणाचं ठेवायचं? ठाकरेचं ठेवायचं. बरं, मग आज दीपक भाऊनी कामं केली, मला पटापटा 2-3 कामं सांगा. दीपक भाऊन काम केलं. आता आमच्या गावात सरपंचाच्या काळामध्ये पूल आलेला आहे. पुराच्या टायमाला दीपक भाऊ गावामध्ये येत्या, सहकार्य करत्या. पुरा शिंदे साहेबाचा परिवार येतो? शिंदे साहेबाचा परिवार बी गावात येतो. नाव सांगा. नाव कोणाचं तुमचं? काय नाव सांगायचं? तुमचं नाव सांगा ना. बाळू शंकर. काय निवडणुका लागल्या, लोक यायला लागले का? निवडणुका लोक यायला लागले का? नाही, अजून आम्हाला कोणी भेटलंय नाही, काहीच नाही. बर, मग काय ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं का कोणत्या शिवसेनेच्या बाजूनं तुम्ही? पंचायत बाजून आम्हाला काय आम्हाला काय घेणं. आपण बघितलं काय असे या सगळ्या आपण प्रतिक्रिया बघितल्यानंतर शिवसेनेच्या इकडे एक मजबूती तर दिसली, ठाकरेंच्या शिवसेनेची निष्ठा इकडे दिसली, अनेक लोक पक्षाची एक निष्ठा इकडे दिसली आणि त्यामुळे या गावाचा कौल तुम्हाला कसा वाटला? खूप आठवणी लोकांनी सांगितलं. स्वर्गस्व नंदकुमार शिंदे याच गावातून मोठे झाले, इथूनच खेळले, बागडले, इथूनच राजकारणाची सुरुवात केली. धुळा जिल्हा परिषदेचा मी भिवगाव गावात घेऊन आल्यानंतर मला एक चांगली गोष्ट इकडे पाहायला मिळाली. सगळ्या महापुरुषांचे चांगले पुतळे खरं तर या गावाने बांधलेत. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला पुतळा दिसला. खरं तर हा पुतळा बघून मला जाताना आनंद वाटला. इथलाही व्हिडिओ मी काढला, पण बाबांनी इच्छा व्यक्त केली. बाबा, खूप चांगले पुतळे आहे तुमच्या गावात. हो, चांगले. बर, आता काय यापूर्वी दीपक भाऊ दोनदा निवडून गेले, शिंदे साहेबही निवडून गेले होते बाजूच्या चिटडून. काय आपल्या गावात विकास झाला का? पुतळे खूप चांगले पाहायला मिळाले मला. भरपूर विकास झाला म्हटल्यापेक्षा कसं आहे, समजा दीपक भाऊनं खूप कामं केले आहे सर्कलमध्ये. बर बर, स्वर्गवासी नंदकुमार शिंदेचं हे मूळ गाव आहे, इथंच खेळले, इथेच बागडले, इथूनच राजकारणाला सुरुवात झाली. मूळ गाव त्यांचं भिंगी आहे. पण इथले होते, त्यांचं क्षेत्र येते कार्याची, म्हणजे जमीन ते इथले होते, तिकडे गेले, तिकडे शिफ्ट झाले, पण 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 इथूनच सुरुवात झाली ना. हो, झाली ना. मूळ गाव हेच आहे त्यांचं. मूळ गाव हे नाही, मूळ गाव भिंगी आहे त्यांचं. भिंगी गाव आहे त्यांचं. ठीक आहे, हरकत नाही. का त्यांच्या कुटुंबातला सौभाग्यवती रिंगणात आहे? हो. काय गावकरी म्हणून आहे का पाठीशी तुम्ही? नाही, गावकरी म्हणून गावकरी नाही ते. बर बर, ठाकरेंचे उमेदवार म्हणून आहे का तुम्ही पाठीशी? नाही, का? आम्ही उबाटाचे, आपले याचे शिंदे सेनेचे. उबाटा नाव तोंडात आलं बाबा? नाही, शिंदे सेनेचे. बर, शिंदे सेनेचे.
मग शिंदे सेनेनं दीपक भाऊ मूळचे शिवसेनेचे आहेत का? मूळचे शिवसेनेचे नाही, परंतु ते नंतर शिवसेनेला जोडले गेले. बरं, हे लोक इकडून तिकडे पक्ष बदलले, हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, काही कारणास्तव बदल होतो त्याच्यामध्ये का बा समजा राजकीय परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे त्या पक्ष बदललेला निर्णय योग्य आहे. हा? निर्णय हो, योग्य 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 कामामुळे समजा ती परिस्थिती असते. पण तिकडे निष्ठावान शिवसैनिक दुखावले गेले ना, अनेक लोकांनी अपक्ष फॉर्म भरले शिंदेच्या शिवसेनेचे, आणि अपक्ष कायम राहणार आहे. कायम तर हे सर्वस्वी लोकांचा निर्णय का बा लोकांना जे समजा वरची लेवल असते कामाची त्या हिशोबाने लोक. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण निष्ठावान शिवसैनिकांना मी भेटलो, ते म्हटले की आमच्या पक्षात आले आणि आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला तिकीट मिळालं नाही, त्यांना आम्ही तिकीट म्हणून ते अपक्ष फॉर्म कायम ठेवले. असं नाही, आम्ही पण निष्ठावंतच आहे ना, आम्ही पण निष्ठावंतचे, परंतु आमच्या काही अडचणी असल्यामुळे वरचे कामं होत नसल्यामुळे समजा आमच्या सरांनी त्या ठिकाणी निर्णय चेंज केलेला. गावात काय काय मोठे कामं झाले सांगा? भरपूर कामं झाला. हा रोड झाला, हा कधी न होणारा रोड हा झालेला आहे सरांच्या काळात. बोरणारे सरांचं. हो. बरं. दीपक भाऊने खूप कामं केलेलं आहे. इथं स्मशानभूमी दिलेली आहे, अंगणवाड्या दिलेल्या आहे या गावामध्ये. बरं. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहे का? हो, कार्यकर्ते म्हणून तुम्ही मला बोललात, नागरिकांनी मला काही सांगितलं नाही हो बाबा. नागरिकांना कुठल्या नागरिकांनी सांग या नागरिकांना बोला ना, नागरिकांना तुम्ही विचारलं तर नागरिक तर सांगतील ना. भरपूर कामं झालेले आहे दीपक भाऊच्या माध्यमातून. या ठिकाणी जर समजा प्रत्येकाला हा प्रश्न विचारला मी, दीपक भाऊनी काहीतरी केलं असणार आहे, असं होत नाही म्हटलं. दीपक भाऊने या आवर्जून विचारलं काहीतरी केलं. गावामध्ये श्रावण बाळ योजना असो, काय घरकुल योजना असो, घराघरामध्ये घरकुल योजना या ठिकाणी राबवलेली आहे गावामध्ये दीपक भाऊ. मग आता शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूला का? हो, कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक, हा, कुठल्या मुद्द्यांवर जाणार आहे निवडणुकीत? ही विकासाच्या आणि वरचे कामाच्या लेवलला जाणार, कामाच्या लेवलला आणि सरांच्या कामाचे नेतृत्व. आमदार साहेबांचे भरोशावर. हो, गोरख पाटील काय काय शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते. नाही, पक्षाचे काही कार्यकर्ते नाही आम्ही, दीपक भाऊचे कार्यकर्ते. सामान्य माणूस आहे दीपक भाऊ. दीपक भाऊ ज्या पक्षात गेले त्या पक्षात तुम्ही जाता? नाही, पक्षाचा काही विशेष नाही. दीपक भाऊ एक कामाचा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांचं काम करतो. बर, म्हणून त्यांच्या पाठीशी उभे हो. राहतात तुम्ही. तुम्ही प्रश्न विचारतानाच थोडंसं काढतात. एखाद्या माणसाचं जर सांगायला काम सांगायला ऐका पूर्ण ऐकता. मी प्रत्येकाला प्रश्न विचारला, आपल्या दीपक भाऊंनी काय काम केलं, हो. माणसांनी सांगितलं पाहिजे. बरोबर. शिंदे साहेब इकडून या गावची मूळ काय, त्यांच्या गावात त्यांनी काय केलं, 2 प्रश्न विचारलं, तिसरा प्रश्न काय विचारला पाहिजे मला सांगा तुम्ही पटापट. तुम्ही दीपक भाऊचे कामं जर सांगायला लागलं तर ते काढून लगेच दुसरे प्रश्न विचारतात. हे म्हणजे पत्रकार सांगा ना तुम्ही, लोकशाहीचा सांगा ना. एक मिनिट, मीडिया म्हणजे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे म्हणतात ना. प्रश्न हे पूर्ण नेत्याला रिलेटेड विचारले पाहिजे, एकतर्फा नाही विचारले पाहिजे. आता दीपक भाऊची कामं जर सांगायला लागलं, तुम्ही प्रश्न काढून ऐका ना, तुम्ही प्रश्न काढून दुसऱ्या प्रश्नाकडे जाता, तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे जातात, असं होतं. सांगा अजून कामं सांगा. भरपूर कामं झाली आमच्या गावामध्ये. बाबांनी सांगितले, रस्ता सांगितला, मशानभूमी सांगितली, दुसरे तुम्ही हो, सांगा. आमच्या गावामध्ये 2 समाजासाठी समाज मंदिरं झाले. श्रावण बाळ योजनेत बऱ्याच लोकांना पगार चालू झाले, वयोवृद्ध म्हातारे माणसांना. रमाईचे घरकुलं असतील, बरेच 40-50च्या पुढे घरकुलं झाले, 150 घरकुलं. प्रत्येकाच्या सुखादुखात माणूस नेहमी हजर असतो अहोरात्र. अजून असे बरेच काम आहे. सांगा सगळे काम सांगून दे. बरेच वैयक्तिक काम आहे, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, जिल्हा परिषद मार्फत जेवढ्या लाभाच्या योजना असतील तेवढ्या वैयक्तिक बऱ्याच जणांना मिळून दिलेल्या आहेत त्यांनी. सगळे कामं झाले गावात? हो, भरपूर कामं झालेले आहे. काही राहिले का नाही बाकी? राहिलेले असतील ना, तर मग ते आता यावेळेस होतील पुन्हा. ते निवडून ते 100% दीपक भाऊच निवडून येणार आहे. कारण माणूस म्हणजे राजकारणात आपण जे पाहिलं तर राजकारणात मी पाहिलेला माझ्या आयुष्यात इमानदार माणूस असेल तर दीपक सिंग राजपूत आहे. दुसरा कोणीच माणूस नाही. ते असू शकते जास्तीचे परिणाम, पण आमच्या पद्धतीनं आम्हाला जे विकास कामं वाटली तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना इमानदार माणूस म्हणू शकतो राजकारणात. म्हणजे ते शिवसेनेतले गणेश इंगळे पण अपक्ष आहे इकडे. ते आता पक्ष नाही, पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही ना, त्यांना शिवसेनेचं कसं म्हणता येईल त्यांना? ते पक्षात होते ते शिवसेनेत असतील. मार्केट कमिटीला शिवसेनेच्या याच्यात लढले, हो, लढले. नगर विधानसभेला सक्रिय होते शिवसेनेत. होते. आता पक्ष बदललेला नाही अजून, अपक्ष फॉर्म टाकलेला आहे त्यांनी, मग ते शिवसेनेचेच झाले. शिवसेनेचेच आहे ना, ते फॉर्म वापस घेतील. माझं काही चुकत असेल तर फॉर्म सांगा. वापस घेऊ शकता ना ते अजून 27 तारखेपर्यंत. येणार आहे वापस? वरच्या लेवलला आता काय होतं ते आपल्याला काय सांगता येईल, पण घेऊ शकता. आणि मीडियाने पण इथं कधी मध्ये मधून शनी यायला पाहिजे. आताच फक्त नुसतं धुराळा उडाला म्हणून शनी मीडियानं या ठिकाणी यापूर्वी रस्त्याचे कामं झाले त्यावेळेसही यायला पाहिजे. कारण काय समजा प्रत्येक वेळेस गाव लेवलला जर समजा आपलं खूप सहकार्य, मीडिया हा तिसरा आधारस्तंभ आहे समजा आपला लोकशाहीचा. अहो
आम्ही गावकऱ्यांनी तर खूप वेळच तक्रारी करतो आम्ही. समजा जर रस्ता निकृष्ट होत असेल तिथं आम्ही बोलत असतो. मीडियाने प्रत्येक गावात यायला पाहिजे. नाही यायला पाहिजे, मीडियाने पण समजा यायला पाहिजे. समजा आज जसं समजा नुसता धुराळा उडाला म्हणून शनी जिल्हा परिषदचा त्यावेळेसच आपण आवर्जून आला. पण यापूर्वी 2-2 महिने 3-3 महिन्याला मीडियानं गावाला जसं आता व्हिजिट घेतात प्रत्येक गावात यायला पाहिजे. प्रत्येक गावात नाही. समजा ठराविक आज जसं समजा तुम्ही प्रत्येक गावाला किंवा सर्कल वाईज फिरता त्याप्रमाणे असं फिरायला पाहिजे. 6 महिने वर्षातून कधीतरी समजा 5 वर्ष. आज 5 वर्षातच जर मीडिया गावात येत असेल तर हे निश्चितपणाने फक्त कुठल्या तरी राजकारणाच्या हिशोबानेच येते ना मीडिया. हा कुठलं ह्या गावामध्ये दीपक भाऊन जर समजा इथे या गाव पाण्यात होतं तर अख्ख्या रात्री समजा तो माणूस पूर्ण पाण्यात होतं त्यावेळेला सर्वात पहिले हजर होणारा माणूस म्हणजे दीपक सिंह राजपूतच होता. आणि नुसता हजर नाही झाला सर, नुसता हजर नाही झाला पण नंतर ज्यांची घरं पाण्यात गेली त्यांना बोरनारे सरांचा उल्लेख केला. बोरनारे सरांसोबत 3 दिवस महापुरामध्ये मी एका मोठ्या टेलिव्हिजनला मी काम करतो, कव्हरेज केलेले आहेत. आमदार बोरनारे सरांना विचारा, नितीन थोरात या पत्रकाराने महापुराचं कसं कव्हरेज केलं. तुमचा नेता खोटा बोलणार नाही. ऐका, पूर्ण ऐकून घ्या. आता तुमचा नेता खोटं बोलणार नाही तुम्हाला. विचारा, नितीन थोरात या पत्रकाराने महापुराचं कव्हरेज कसं केलंय. केलं असेल ना सर, आम्ही नाही म्हणत नाही ना. मीडिया 24 तासातले माणूस किती तास देऊ शकतो. आता 24 तासात विचारा, आमदार बोरनारे सरांना आवर्जून हा प्रश्न विचारा की नितीन थोरात या पत्रकाराने कसं वार्तांकन केलेलं आहे. विचारू ना, त्यांच्या सोबत नाही विचारू. त्यांच्या सोबत होतो मी रात्री 2 वाजता. नाही निश्चितपणाने विचाराल ना सर, काय अडचण नाही. मीडियावर आरोप झाले पाहिजे, मीडियावरही बोललं पाहिजे. पण मला काय म्हणायचंय सर, ऐका ना, मीडिया ही गावात आज जशी समजा जिल्हा परिषद धुराळा निघाला समजा म्हणून त्यांनी यायला तुम्ही महापुराचा मुद्दा काढला म्हणून तुम्हाला महापुराची आठवण सांगितली. अहो सर, इथं बोटी लावून शनी विचारा नाही, इथं बोटी लावून शनी या लोकांनी गावातून इथं या ठिकाणी इतकं पाणी होतं. एका ठिकाणी बातमी करायला गेलो होतो, अडकलो होतो. सरला आठवण माहिती, बोरनारे सरांना विचारा. असेल ना. बोटी मार्फत आम्हाला काढलं होतं. पत्रकारालाही सगळ्या गोष्टीची मर्यादा असतात आणि ते आम्ही पाळतो. आपण बघितलं त्यांची भावना होती बोलण्याची. आपण त्यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली. या गावकऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या यावरून तुम्हाला काय वाटतं हे सांगायला नक्की विसरू नका. धन्यवाद.